रामकृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम. आपला हा आजचा 4था व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संतांना शरण गेल्यानंतर काय होतं हा विषय आपण घेतलेला आहे. आणि संतांना शरण गेल्यानंतर काय होतं हा विषय. दुसरा विषय असा आहे की संतांना शरण कोणत्या पद्धतीनं जायचं असतं. आपण सुदामदेवांचं उदाहरण इथं घेतलं होतं. अरे द्वारपालो बराबर पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. न घबराओ प्यारे, न घबराओ प्यारे, जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है. सुदामदेव ज्यावेळी वृंदापूरच्या राजाला भेटायला गेले त्यावेळेला त्यांचे परममित्र चक्रधर महाराज आणि पत्नीनं सल्ला दिला, तुम्हाला तुमच्या अशी परिस्थिती आलेली आहे, बिकट परिस्थिती, मला अन्न नाही खायला, अतिशय 18 विश्व दारिद्र्य तुमच्या नशिबी आहे, मुलंबाळं कशी जगणार, त्यासाठी तुम्हाला धनार्जन केलं पाहिजे, अर्थार्जन केलं पाहिजे. मी जसं राजाच्या पुढ्यात जाऊन राजासाठी मनोरंजनाची काव्य गातो तसं तुम्हीही काहीतरी गा, म्हणजे राजा तुम्हाला मोहरा देईल. पत्नीच्या विनवणीनुसार सुदामदेव वृंदापूरच्या राजाकडे गेले आणि चक्रधराने स्वतःचं काव्य गायल्यानंतर सुदामदेवांना सांगितले, तुम्हीही गा. सुदामदेव म्हटले, नाही जमणार मला, तरीही ते गा म्हणले. आणि मग सुदामदेवाने आग्रहानंतर गायला सुरुवात केली आणि समोर असणाऱ्या राजाचीच त्या गायनातून, कारण तो राजा जो होता नशापान सोमरस पिऊन मनोरंजन करत होता, ते चक्रधर स्वामींना चालत होतं, पण सुदामदेवांना ते आवडलं नाही. त्यांनी राजाची त्या काव्यातून निंदा केली आणि त्या राजाने सुदामदेवांना आपल्या महालातून हाकलून दिलं आणि लाताबुक्क्या मारून बाहेर काढायला सांगितलं. एवढी हालत सुदामदेवांची केली. घरी आल्यानंतर अंगाला झालेल्या जखमा पाहून पत्नीला वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. त्याच्यावर लावायला औषधे घरात दिव्यातल्या तेलानं त्या जखमांना मऊ करण्याचा प्रयत्न करत होत्या. सुदामदेवांनी सांगितलं, अगं वसुंधरा, हे करू नकोस, उद्याच्याला आपल्याला भिक्षा जर नाही मिळाली तर घरामध्ये दिवा पेटणार नाही. त्यावेळी वसुंधरा म्हणते, तिला वाईट वाटलं, एवढी बिकट परिस्थिती आहे, आपल्या मालकाने एवढं लागलेलं आहे, काय लावता येत नाही, काही नाही, परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. म्हणून ती भगवंताला म्हणते, देवा माझं काहीच मारत नाही, तुमचं मांडलं तर बघा, तुमचं लक्ष त्यांच्याकडे असू द्या. म्हणून वसुंधरा म्हणते, तुम्हीच बोलवा तुमच्या परममित्राला, कसं बोलवायचं. देवाला इकडं सर्व काही कळत होतं. आता तुम्हीच येऊन त्यांची सेवा करा, अशी म्हटली सुदामदेवांची पत्नी. आणि तशी म्हटल्यावर सुदामदेवाने देवाची माफी मागितली. ती पगली आहे, वेडी आहे, तिला क्षमा करा म्हटली. इकडे लक्ष्मी माता देवाला म्हणतात, पहा आता कुणाचं ऐकायचं, तुम्ही क्षमा करणार का सेवा करणार. देव म्हटले, आता दोन्हीही करतो, याची सेवा करतो आणि तिलाही क्षमा करतो. भगवंत सूक्ष्म स्वरूपामध्ये गेलेले आहेत आणि सुदामदेवांच्या अंगाला झालेल्या जखमांना त्यांनी लोणी लावलेला आहे. आणि हा चमत्कार वसुंधरेने पाहिला. सुदामदेवाला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यावेळी वसुंधरा म्हणते, तुम्ही आत्ता तर तुमचा मित्र राजा झालेला आहे, त्याला तुम्ही भेटायला जावा, त्यांना शरण जावा. सुदामदेव म्हटले, नाही, मित्राला मी माझ्या परिस्थितीचा त्रास द्यायला मी जाणार नाही, मागण्यासाठी तर मी मुळीच जाणार नाही, मला तू आग्रह करू नको. ते पत्नीनं सांगितलं, काही मागण्यासाठी जाऊ नका, तुम्ही तुमच्या मित्राला तरी भेटण्यासाठी तरी जा. सुदामदेवानी मान्य केलं. जाताना देवाला किंवा संतांना शरण जाताना कसं जायचं असतं, कोणताही भाव
मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखोने. देवाला शरण जाताना कसे आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. भावेविन देव निकळे निसंदे, गुरुविन अनुभव कैसा कळे. भावावरचे भरपूर अभंग. देवाला शरण जाताना कोणत्या भावानं जायचं हाही विषय महत्त्वाचा आहे. भावबळे आकळे एरविनाकडे, करतळे आवळे तैसाळे. तैसा हरी भाव ज्याचे गाठी, तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउटी. भाव हा कठीण वज्र भेदावे, परीन छेदावे मायाजाळ. म्हणजे कोणत्या भावानं शरण जायचे हा विषय महत्त्वाचा आहे. तसे सुदामदेव शुद्ध भावानी कोणत्याही प्रकारची अपेक्षा मनामध्ये न ठेवता जाण्याची तयारी दर्शवणे. सगळ्या रस्त्याने श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत म्हणत चालत होते. पण देवाला दया येत होती. पायामध्ये चप्पल नव्हती. न तनपे न सरपे हे पगडी, न तनपे हे पागा. अंगामध्ये शर्ट नव्हता, डोक्यामध्ये टोपी नव्हती, पायामध्ये चप्पल नव्हती. अशा परिस्थितीत सुदामदेव रस्त्याने वाटेत जाताना सुद्धा भगवंताने अनेक त्यांच्या परीक्षा घेतलेल्या आहेत जाताना, आणि त्यांच्याबरोबरच सुदामदेव होते. म्हणजे प्रत्येक माणूस जो देवाची भक्ती करतो त्याच्याबरोबर त्याचा भगवंत असतो हे कधीच विसरायचं नाही. जाताना संपूर्ण रस्त्याने बासरीवाल्याचं रूप घेऊन भगवंत सुदामदेवांबरोबर होते. अनेक वेळा त्यांची परीक्षा घेते. तुम्हाला तुमच्या पत्नीची आठवण येते, मला माझ्या. आणि देवाची दोघांची भेट झाल्यानंतर बासुरीचा आवाज आला. बासरीचा सुंदर बासरी वाजवते म्हणून सुदामदेवाने त्यांची पाठ थोपटली. आणि त्यांनी विचारलं की तुम्ही कुठे चालला. त्याने सांगितलं मी द्वारकेला चाललोय, माझा कृष्ण मित्र आहे, त्याला भेटायला मी चाललेलो आहे. तेव्हा सुदामदेव त्याही व्यक्तीला तुम्ही कुणीकडे चालला. तो म्हटला मी जो बरोबर असणारी व्यक्ती, भगवान श्रीकृष्णाने रूप घेतलं होतं साधं, वनामध्ये सुदामदेवाच्या बरोबर कोणीतरी असावं. म्हटले मी माझ्या पत्नीला सोडायला माहेरी गेलो होतो आणि आता तिला सोडून मी पण द्वारका गावचाच आहे, त्याच भागातलं आहे असं म्हणून सुदामदेवांची संगत केली. अनेक परीक्षा पाहिल्या. त्याने भगवंत असतो, त्याने रूप घेतलं. म्हटले मला माझ्या लक्ष्मीची खूप आठवण, तुम्हाला तुमच्या पत्नीची आठवण येते का. सुदामदेव म्हटले काही प्रश्न विचारायचं नाही, बासरी वाजवायला येते म्हणून मला काही प्रश्न विचारता का. रागवले सुदामदेव. म्हणजे भगवंत त्यांची परीक्षा घेत होते की यांचं कुटुंबाकडे लक्ष आहे का, मला भेटण्यासाठी माझा ध्यास चालू आहे. ही सुदामदेवाची परीक्षा देवाने घेतलेली होती. आणि नगराच्या बाहेरच भगवंताने रूप बदललं आणि सुदामदेवाने तिथं सोडलेलं आहे. सुदामदेव नगराच्या दरबारात गेल्यावर सर्व त्या द्वाररक्षकांना सांगितलं भगवान श्रीकृष्ण माझे परम मित्र आहेत, त्यांना मला भेटायला जायचे. सर्व लोक टिंगल करत होते. पायामध्ये चप्पल नाही, अंगामध्ये शर्ट नाही, डोक्यामध्ये टोपे नाही, असा हा आमच्या राजाचा मित्र असू शकत नाही. तरी पण देवापर्यंत बातमी पोचली आणि बातमी पोचल्यानंतर भगवंत स्वतः चरण आसू असे श्यामने धुलाय. भगवंतानं सुदामदेवाचं चरण आपल्या अश्रूने धुतलेले. धावत पळत धावत 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 भगवंत नगराच्या दरवाजापर्यंत आला आणि तिथे विचारले कुठे माझा मित्र सुदामा. अरे कुठे त्याला शोधा, कुठे गेला. द्वारपालाने सांगितलं आत्ताच इथून या रस्त्याने परत गेलेले आहेत. सुदामदेव विचार करत आहेत ही लोक एवढी माझी टिंगल करतायत, मी आज जाऊ का नको, हा राजा माझा स्वीकार करेल का, तो एवढा वेळ झाला तरी मला अजून भेटायला आलेला नाही, माझ्या थांबण्यामध्ये काय अर्थ नाही. म्हणून सुदामदेव परतीच्या प्रवासाला लागले. भगवंत तसेच पळत सुटलेले आहेत. अंगावरचा पितांबर पडलेला सुद्धा देवाला कळाला नाही. पायामध्ये अनवाणी पायाने देव पळत 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 अश्रू गाळत 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 आले आणि खूप अंतर काटून गेल्यानंतर सुदामदेवाची गळाभेट घेतली आणि दोघं खूप वर्षांनी भेटले.
भेटल्यानंतर एकमेकांचं कथाकथन झाल्याने सुदामदेवाला आपल्या राजवाड्यामध्ये भगवंत घेऊन आलेले आहेत. आणि तिथं अंगाला भगवंताने अगदी चंदन उटी लावून पंचामृत असं असं स्नान करायला लावलं. देवाच्या सेवकांनी सुदामदेवाचे तो षडोपचारे, आंघोळ, पूजा वगैरे सर्व काही केल्याने भगवंतांनी सुदामदेवाच्या कपाळाला हात लावलेला आहे. मस्तकाला गंध लावताना देवाचा हात लागला. तो हात देवाचा होता पहा. आपला हात, ज्ञानेश्वर माऊलींचा हात जो की रेड्यामुख वेद बोलायला, त्या हाताने माऊलींनी भिंत चालवली. त्याच हाताने रेड्याच्या मुखात वेद बोलले. आणि हा भगवान श्रीकृष्णाचा हात होता. सुदामदेवांच्या मस्तकाला लागल्याबरोबर सुदामदेवाच्या नशिबी असणारं 18 विश्व दारिद्र्य, जे की ते फुटाणे खाल्ले आणि त्या फुटाण्यांमुळं ते दारिद्र्य सुदामदेवाकडे आलं की माझ्या मित्राला दारिद्र्य आलं नाही पाहिजे, ही खंत देवाला जाऊन जेवढी जितनी राधा रोई रोई काना केले, कन्हैया उतना उतना रोया सुदामा केली. म्हणजे भगवंत सुदामदेवाची परिस्थिती आठवून वारंवार त्यांना आठवण यायची आणि रडायला यायचं. का तर माझ्या सुदामाची परिस्थिती खूप बेकार झाली माझ्यामुळं. त्यानं माझ्यावर असणारा डाग स्वतःकडे लावून घेतला, माझ्यावर येणारं संकट स्वतःकडे घेतल्यानं आयुष्यभर कितपत पडला, ही देवाला खंत वाटत होती. आणि त्यामुळे देवाला सुदामाची आठवण यायची, देव रडायचे. घासाबरोबर सुदामदेवाची देवाला आठवण यायची. जेवण करता जेवणाच्या सुरुवातीला सुद्धा सुदामदेव जेवले नाही तर देवही जेवायचे नाहीत, हे लक्ष्मी मातेला, फक्त रुक्मिणी मातेला माहीत होतं. आणि तो कपाळाला हात गंध ओढताना जो लागला, त्या हातामुळे एवढं नशीब बदललं. इकडे संपूर्ण नगरी, वृंदपूर नगरी संपूर्ण सोन्याची झाली. कारण वसुंधरेने सुदामदेव राजवाड्यामध्ये असतानाच भगवान श्रीकृष्णाने त्याला अनेक प्रश्न विचारले की आज तरी मला काय मागेल, उद्या तरी मागेल. देवाने 8 दिवस वाट पाहिली. सुदामदेवानी काहीच मागितलं नाही, काही खंतही आपली घरची व्यक्त केली नाही. फक्त जेवायला बसताना देवाने ताट वाढल्यानं सुदामदेव जेवेनात. त्यांना घरच्या कुटुंबाची आठवण झाली. सुदामदेवांना असं वाटलं की मी इथं सुखशय्येत लोळतोय, माझ्या कुटुंब असाच उपाशी असेल, काय कर. देवाने अंतर्ज्ञानाने जाणलं आणि त्याच नगरीमध्ये एका राजाला पुत्र झाला. त्या राजाने, देवच आहे तो, वृंदपर नगरीत, सुदामदेवाच्या नगरीत. आणि मग त्या राजानं असं सत्र मांडलं की पुऱ्या नगरीमध्ये कुणीही घरामध्ये स्वयंपाक करायचा नाही, 2 ते 3 वेळेला इथंच जेवण करायला यायचं. राजाला मुलगा झालेला आहे आणि त्यानिमित्ताने हे अन्नछत्र आहे, त्यानिमित्तानं अन्नदान आहे, अशी दौंडी पेटवली गेल्यामुळं सुदाम आणि देवानंच ब्राह्मणाचं रूप घेऊन सुदामदेवानं निरोप दिलेला आहे की आपल्या नगरीत असं असं झालेलं आहे, पुत्र झालेलं आहे राजाला. आणि राजानं पुरे 15 दिवस गावामध्ये कोणीही घरी स्वयंपाक करायचं नसं, चूलबंदी, आमंत्रण, 3 वेळेला जेवणाची व्यवस्था केलेली आहे, अन्नछत्र सुरू केलेलं आहे. तेव्हा सुदामदेवांचा चेहरा, त्यांचं मन शांत झालं आणि मग त्यांनी जेवायला सुरुवात केली. देवाचीच लीला आहे, तो भगवान श्रीकृष्ण आहे तो. आणि काही दिवस झाले सुदामदेव म्हटले, कृष्णा मला आता जाऊ दे. देवाने सांगितलं थोडे दिवस राहा, तुझं अजून काय असेल तरी सांग मला. देवाला काही एक शब्दाने सुदामदेवानी काहीच सांगितलं नाही आणि निघाले. पूर्वीचा होता तो ड्रेस त्याने अंगावर चढवले आणि सुदामदेव निघाले. देवाने एक शब्द, एक कापडे अंगावर घेऊन दिलं नव्हतं. होती भरजरी कपडे ती काढून घेतली आणि मूळच्या कपड्यावर पाठवला. सुदामदेवाला मनातून वाटत होतं वसुंधरेचा विश्वासघात झालेला आहे.
आपण ज्या हेतूनं वसुंधरानं ज्या हेतूनं मला माझ्या बायकोनं ज्या हेतूनं मला पाठवलेला आहे तो हेतूच पूर्ण झालेला नाही तर माझा येऊन काय उपयोग झाला. म्हणून पडीक तोंडानं सुदामदेव चालू लागला. वाटेने भगवान श्रीकृष्ण परत आलेले आहेत. म्हटले चला माझ्या बैलगाडीत बसा, माझ्या सासरवाडीत मला माझ्या बायकोला आणायला जायचे, मीही तुम्हाला तिथंपर्यंत घेऊन जातो. तत्पूर्वी देवाने सुदामदेवाचं अंतर जाणून मन जाणून, देव करतो तर मन जाणून करत असतो, विश्वकर्म्याला पाचारण केलं आणि सांगितलं सुदामाची नगरी पूर्ण सोन्याची झाली पाहिजे म्हणून. असे अनेक बंगले. मग ज्या वेळेला पहिल्यांदा सुदामदेवाचं घर निर्माण करण्याचा प्रसंग आला त्यावेळी वसुंधरा मातेनं सांगितलं माझं घर आधी करायचं नाही. ज्यांच्या दारात माझे पती 5-5 घरी रोज भिक्षा मागवत होते त्यांचे आमच्या उपकार आहेत. मी राजमहालात राहायचं आणि त्यांनी झोपडीत राहायचं हे मला पटणार नाही. आधी तुम्ही त्यांची घरं दुरुस्त करा आणि मग माझ्या घराकडे या. हे पत्नीचं वाक्य अतिशय सुंदर होतं आणि विश्वकर्म्याने तेच केलं. सुदामदेव आल्यानंतर सर्व वृत्तांत कळालं आणि शेवटी वसुंधरेला लक्ष्मी मातेने चिरतारुण्याचा वर दिला. ती पूर्वीपेक्षा तरुण झाली. सुदामदेवाला ओळखेना झाली. पण वाटेत येताना देवानं अनेक परीक्षा घेतल्या होत्या. म्हटले तुमचा देव तुम्ही मोठा माणूस तुमचा मित्र त्याने तुम्हाला काय दिलं नाही, मोठी लोक अशी लबाड, अनेक देवानं परीक्षा घेतल्या होत्या. सुदामदेवाने बरोबर उत्तर दिलेत का ते वैराग्य होतं मनामध्ये. त्यांच्या मनामध्ये वैराग्य असल्याने त्यांना कोणत्या गोष्टीची बाधा मनावर झाली नाही. फक्त शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. म्हणून आपण देवाला शरण जाताना शुद्ध भावानं गेलं पाहिजे, तरच आपलं त्यात कल्याण होत असतं. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उरलेली माहिती पुढील भागामध्ये आपण निरूपण करणार आहोत. रामकृष्ण हरी.